आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीज पुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. भूस्खलनग्रस्त भागांची पाहणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधून धीर दिला. तसेच एकही शेतकरी किंवा बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे अचूक पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्कीम आहे त्या योजनेमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवून देणार. 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत या ठिकाणी त्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देते. तो कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा निर्णय केलेला आहे. जिथं रस्ते तुटले तिथं रस्ते आम्ही दुरुस्त करतो, जिथं पूल तुटले तिथं करतो आणि या भागात पाऊस खूप पडतो. आता जवळजवळ गेल्या काही दिवसामध्ये 1600-1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस या भागात पडलेला आहे. पण तरीसुद्धा हे सगळं पाणी ही लाल माती असल्यामुळं खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायलासुद्धा पाणी लागतं. आणि म्हणून किती बंधारे केले, किती काही केलं तर इथला पाण्याचा प्रश्न हा काही सुटत नाही. आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून आता आज ज्या काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायची. त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांचंसुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचेसुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. सगळे अधिकारी, सर्व यंत्रणा माझ्याबरोबर या ठिकाणी आज दौऱ्यात आहेत दिवसभर. आता आणखीन एका ठिकाणी जायचं राहिले, बाकी सगळी गावं झालेली आहेत आणि नंतर मग मी उद्या अधिवेशन अटेंड करायला मुंबईला जाणार. निश्चित